करण्याचं जाहीर केलंय। अखेरकार लाडक्या बहिणींचा विजय झाला। लाडक्या बहिणींची जी मागणी होती अखेरकार ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींची जी मागणी होती अखेरकार ती पूर्ण या ठिकाणी झाली असून आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने ठरवलं आहे आणि त्या उद्देशाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। कालच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता म्हणजेच की 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आणि आज देखील सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15व्या हप्त्या पाठोपाठ ऑक्टोबर महिन्याच्या देखील 16व्या हप्त्याचे पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की दिवाळी सणानिमित्त आमच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा करण्यामध्ये यावी। याचं कारण कोणतं आहे तर सणानिमित्त या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज असते, खरेदी करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असते, त्यामुळे जास्त रक्कम आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावी अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि तीच मागणी अखेरकार सरकारने आता पूर्ण केली आहे। म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्या पाठोपाठ आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आता यापैकी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा करण्यामध्ये आला आहे। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यामध्ये येतील आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 ते 2 तासांमध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा केला जाईल आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला की लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। तसेच आता सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सरकारने 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता पूर्णपणे या ठिकाणी आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला असून आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करण्यामध्ये येत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15व्या हप्त्यानंतर या ठिकाणी 16वा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्यामुळे आता सर्वात आधी 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता देखील लगेच जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी 16वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की आमच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा करण्यामध्ये यावी। सणासुदीच्या काळामध्ये या ठिकाणी खरेदी करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असते, त्यामुळे आमच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा करण्यामध्ये यावी अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि त्याचनुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। बघा आता लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे हप्ते म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता लगेच ऑक्टोबर महिन्याच्या देखील हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की आता पहिला टप्पा लवकरच सुरू करण्यामध्ये येत आहे। पहिल्या टप्प्याकरिता सरकारच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 15व्या हप्त्यानंतर 16वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता सविस्तर यादी आपण बघणारच आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक
लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळी सण असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने सांगितलं असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आलेली आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेले आहेत। डीबीटीच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम हस्तांतरित करण्यामध्ये येत आहे। सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी भेट म्हणून पैशांचे वितरण या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेले आहे। ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले आहे आणि ज्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आता बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जास्त निधी मंजूर करण्यामध्ये आला असून 2,35,00,000पेक्षा जास्त महिलांना हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते मिळाले नव्हते अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यावी असे देखील आता आव्हान करण्यामध्ये येत आहे। कारण की आता लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता बघा, राज्यातील 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यामध्ये आलेला आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका। येत्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा करण्यामध्ये येईल। आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा होणार आहे। मात्र आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता लवकर जर मिळवायचा असेल तर त्याकरिता 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। यामध्ये पहिलं अत्यंत महत्त्वाचं काम सर्वांनाच माहित आहे, ते म्हणजेच की ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही दोन्ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही ही दोन्ही कामे केली नसेल, म्हणजेच की जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा झाला असून आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की ज्या पद्धतीने सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे त्याच पद्धतीने ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचं जाहीर करण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की 16वा हप्ता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 10 जिल्ह्यात, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा होणार आहे। आणि त्यानुसार आता पहिला टप्पा सुरू करण्यामध्ये येत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्यापाठोपाठ आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण आता बघणार आहोत। त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। तर आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता लवकर देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। दिवाळी सणानिमित्त हा निर्णय सरकारने घेतला आहे। म्हणजेच की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही आनंदामध्ये या ठिकाणी जावी यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत आहे। आता या ठिकाणी 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा होणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची यादी बघणार आहोत। त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला।
तर आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर करण्यामध्ये आला आहे तो म्हणजेच की या ठिकाणी बीड जिल्हा पाहायला मिळत आहे। आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता सर्वात आधी बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा आहे बुलढाणा। आता बुलढाणा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता 16व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी तिसरा जिल्हा भंडारा आहे। या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, त्यानंतर सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि हिंगोली यासारख्या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता या 10 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने आता ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता वाटप होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता सर्व गोष्टींचा जर विचार केला तर सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा झाला आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 1 ते 2 तासामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता लवकरच ऑक्टोबर महिन्याचा देखील 16वा हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा दिवाळी सण असल्यामुळे 16वा हप्ता देखील लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला होता। त्यामुळे या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता लवकर या ठिकाणी सरकारला द्यावा लागणार आहे। या दोन कारणांमुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहिली आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।